मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या रस्त्याची पाहणी करत आहेत, त्या ठिकाणी चर्चा करत आहेत। त्यांच्या समवेत महाडचे आमदार भरत गोगावले देखील त्या ठिकाणी आहेत। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी विकास मिरगणे आपल्यासोबत पुन्हा जोडलेले आहेत। विकास, खरं तर मुंबई गोवा महामार्ग मागच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला मुद्दा आहे। या मुद्द्याची वारंवार चर्चा होते, ऐन गणेशोत्सवासमोर चर्चा होते। आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करत आहेत। काय त्या ठिकाणचे ताजे अपडेट्स आहेत आणि त्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर अन्य कुठले नेते त्या ठिकाणी उपस्थित? महामार्गाची अनेक वर्षांपासून दुरावस्था आहे। आता खुद्द राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण सुद्धा दाखल झालेले आहेत आणि याच्यामध्ये प्रशांत ठाकूर असतील, महेश बालदिया आहेत आणि पुन्हा श्रीरंगाप्पा बारणे, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आहेत। मुख्यमंत्री सुद्धा दाखल झालेले आहे। परस्पर फाट्यावरून मुख्यमंत्र्यांचा ताफा जो आहे तो पेणपर्यंत दाखल झालेला आहे। मुख्यमंत्री अधिकाऱ्यांसोबत बोलणी करतायत, अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेत आहेत की ज्या संदर्भात येणाऱ्या गणेश काळामध्ये ते आहेत मुंबईतून चाकारमानी त्यांना जाताना कुठल्याही प्रकारे अडचण होऊ नये आणि कुठल्याही प्रकारे त्यांना त्रास होऊ नये यासाठी खबरदारी राज्याचे मुख्यमंत्री घेताना दिसून येत आहेत। संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या संदर्भात सूचना देताना दिसून येत आहेत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा ताफा जो आहे अधिकाऱ्यांचा तो सगळा दाखल झालेला आहे। मुख्यमंत्री या संदर्भात आढावा घेत आहेत आणि गणेशोत्सवापूर्वी जे काही मुंबईतून चाकारमानी आपल्या गणपतीसाठी गावाला जात असतात त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये या दृष्टीने मुख्यमंत्री खबरदारी घेत आहे। काय अनेक वर्षांपासून हा जो प्रश्न तसाच आहे, त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री आज मुंबई गोवाची महामार्गाची पाहणी करतात। गेल्या वेळेला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे अनेक वेळेला पाहणी करतात, मात्र आता खुद्द मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न स्वतःच्या हातामध्ये घेतलेला आपल्याला दिसून लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।